त्यामुळे या लेक्चरमध्ये मी मुळात काही समस्या मांडणार आहे, पण यातील काही समस्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि परिणामांचे काही मनोरंजक पैलू तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन. म्हणून सुरुवातीला मी त्वरित नमूद करतो की मूलभूत आणि मूलभूत इक्वेशन जे आपण पुन्हा पुन्हा वापरणार आहोत ते हे वेव्ह इक्वेशन इथे विस्थापन आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्वतःला रेखांशाच्या वेव्हपुरते मर्यादित करणार आहोत आणि येथे फेज व्हेलॉसिटी या इक्वेशनवरून सहज ओळखता येईल. b चे स्क्वेअर रूट Rho b हे बल्क मॉड्यूल्स आहे आणि Rho ही माध्यमाची घनता आहे. आणि जेव्हा आपण हवेतील ध्वनी वेव्हच्या बाबतीत विशेष करतो, जसे आपण या सूत्रापूर्वी पाहिले होते, तेव्हा ध्वनीचा पुढील वेग Rho द्वारे गॅमा p होतो, जेथे p हा स्पेसिफिक हीट याचे गुणोत्तर म्हणून दाब गॅमा आहे. आम्ही प्राप्त केलेले हे वेव्ह इक्वेशन घन मधील रेखांश वेव्हसाठी देखील वैध आहे. विशेषत घन मध्ये अतिरिक्त गुंतागुंत म्हणजे जेव्हा आपण असे म्हणूया की एक वेव्ह घन मध्ये एक वेव्ह उत्तेजित करा, आपण या अर्थाने ठामपणे जोर देत आहात की आपण काही प्रेशर लागू केला आहे, कदाचित आपण हातोडीने गरम कराल उदाहरणार्थ, आणि म्हणूनच तुम्ही घनामध्ये प्रॉपगेटिंग वेव्ह निर्माण केली. तर सर्वसाधारणपणे परिस्थिती खूपच क्लिष्ट आहे जर आपल्याकडे एक प्रचंड घन वस्तू असेल आणि जर अशा वेव्ह प्रवास करत असतील तर, म्हणून ते घनामध्ये प्रेशरचे प्रकार तयार करतील. तर काही ठिकाणी सामग्रीचा विस्तार होईल, इतर काही ठिकाणी सामग्रीचे कॉम्प्रेशन होणार आहे. असे होते की जर तुम्ही एका विशिष्ट दिशेने ताण देण्याचा प्रयत्न केला तर ते स्ट्रेनला लंब असलेल्या दिशांमध्ये ताणले जाईल. याचा अर्थ असा आहे की जर मी ला लांब स्ट्रेन सारख्या पातळ ऑब्जेक्टमध्ये मर्यादित केले तर तुम्हाला वेगवेगळ्या दिशांमधील ताण आणि परिणामी इतर सर्व दिशांमधील ताणांची चिंता करावी लागेल, जिथे एक परिमाण इतरांपेक्षा खूपच लहान असेल. अशा परिस्थितीत आपण या प्रभावांकडे दुर्लक्ष करू शकता. लंब दिशेने तयार केलेल्या स्ट्रेनचे हे परिणाम असे घडते की आपण घन वेव्हच्या रेखांशाचे प्रोपगेशनचे नियमन म्हणून समान वेव्ह इक्वेशन म्हणजेच इक्वेशन वापरू शकता. म्हणून आपण डाऊ इटा बाय डाऊ टी स्क्वेअरचे प्रमाण डाऊ एक्स स्क्वेअरने डाऊ इटा याच्या इक्वल असू शकतो. त्यामुळे येथे अनुपातिकता स्थिर हा Rho द्वारे बल्क मॉड्यूल्स असेल, परंतु बल्क मॉड्यूल्स येथे यंग्स मॉड्यूल्सने Rho ने बदलला पाहिजे. त्यामुळे यंग मॉड्यूलस अर्थातच ताणाला स्ट्रेनने विभाजित केले जाते. तर हा योग्य लवचिक गुणधर्म आहे जो घन वस्तूच्या बाबतीत वापरली पाहिजे. आणि येथे घन नसल्यास तो एक रॉड किंवा त्याच्या समान असलेल्या एखाद्या गोष्टीच्या बाबतीत अधिक योग्यपणे वापरली पाहिजे, जेथे इतरांपेक्षा एक परिमाण खूपच लहान आहे. म्हणून या प्रकरणात आपण हे बदल त्वरित केले तर आपण लिहू शकतो घन मध्ये आवाजाचा वेग c स्क्वेअर हा y बाय Rho आहे. म्हणून एकदा आपण या समस्यांपैकी काही करणे सुरू करण्यापूर्वी हे सामान्यीकरण समजून
घेतल्यावर आपण मानक परिणाम पाहूया, म्हणजे आपल्याला कळेल की वेव्ह इक्वेशनचे सोल्युशन इटा आहे, जे स्थान आणि वेळेचे फंक्शन म्हणून विस्थापन आहे, जेणेकरून एकतर साइन किंवा कोसाइन फंक्शन तुम्ही त्यापैकी कोणतेही निवडू शकता जोपर्यंत त्याचे कार्य kx ओमेगा टी होत नाही, आणि सोल्युशन देखील दाब भिन्नतेच्या संदर्भात लिहिले जाऊ शकते, म्हणून येथे p द्वारे दर्शवलेल्या प्रेशर व्हेरिएशनच्या संदर्भात सोल्युशन लिहिले आहे, जे स्थान x आणि टाइम t दोन्ही स्थितीचे कार्य आहे आणि निर्णायकपणे नाही की विस्थापन आणि दाब यांच्यामध्ये नेहमी फेज अंतर आणि पाईचा फेज लॅग पाय बाय 2 असतो, आणि आम्ही हे देखील पाहिले की आम्ही या वेव्हची तीव्रता परिभाषित करू शकतो, म्हणून आम्ही या संपूर्ण लेक्चरमध्ये प्रत्येक युनिट क्षेत्रामध्ये हस्तांतरित होणारी एकूण ऊर्जा किती इंटेन्सिटी आहे हे जाणून घेतले. तर जेव्हा आपण सर्व डेरिव्हेशनमधून जाता, शेवटी आपल्याला हा निकाल मिळतो की इंटेन्सिटी आहे येथे दिलेली एक्सप्रेशन आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्याला लक्षात आले आहे की इंटेन्सिटी RHO वर आणि C वर लिनियर पद्धतीने अवलंबून असते, आणि या एक्सप्रेशन्सपैकी पहिले एक्सप्रेशन जे मी येथे लिहिले आहे ते इंटेन्सिटीचे आहे, जे कमाल अँप्लिट्यूडच्या स्वरूपात आहे. तर हे कमाल अँप्लिट्यूड च्या स्क्वेअरशी प्रमाणित आहे, परंतु जसे मी शेवटच्या लेक्चरमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे आहे, इंटेन्सिटी प्रेशर व्हेरिएशन्सच्या दृष्टीने देखील लिहिली जाऊ शकते. वेलोसिटी व्हेरिएशन्स आहे, तर मी येथे या एक्सप्रेशन्सपैकी एक एक्सप्रेशन लिहिले आहे, जे अँप्लिट्यूड व्हेरिएशन्सच्या दृष्टीने आहे, जेणेकरून p मॅक्स आहे, आणि मग आम्ही पुढे जाऊ प्रमाणित करण्यासाठी आहे. तीव्रता आपण गृहीत धरतो की संदर्भ तीव्रता पातळी I0 आहे, जी माणसासाठी श्रव्य आवाजाने ओळखली जाते, आणि ती I0 आहे, आणि इतर कोणतीही इंटेन्सिटी I0 च्या संदर्भात गुणोत्तर म्हणून मोजली जाते. त्यामुळे इंटेन्सिटीची पातळी बेलच्या युनिट्समध्ये मोजली जाते, किंवा बेल हे खूप मोठे युनिट आहे, म्हणून अनेकदा वापरले जाणारे मानक युनिट डेसिबल असते. अशा प्रकारे या सूत्राने येथे दिलेला L हा लॉग I च्या 10 पट आहे, I शून्याच्या I0. आमच्या वेव्हफॉर्मची तीव्रता I0 ही संदर्भ इंटेन्सिटी आहे, म्हणून प्रश्न खालीलप्रमाणे आहे की हवेतील ध्वनीचा वेग 330 मीटर प्रति सेकंद आहे, आणि हवेची घनता 1.29 किलोग्राम प्रति मीटर घन आहे. प्रश्न असा आहे की वेदनादायक आवाजासाठी ध्वनिक दाब काय आहे? इंटेन्सिटीचे जे प्रति मीटर चौरस सुमारे 10 वॉट्स आहे, त्यामुळे ध्वनीची इंटेन्सिटी 10 वॉट प्रति मीटर चौरस आहे. संबंधित ध्वनीचा दाब काय आहे? त्यामुळे आपल्याला या प्रकारच्या ध्वनीच्या इंटेन्सिटीसाठी प्रेशर व्हेरिएशन्सचे जास्तीत जास्त अँप्लिट्यूड शोधणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला माहित असलेली दोन सूत्रे एकत्रित करूया. तर एक म्हणजे I हा हाफ RHO ओमेगा स्क्वेअर C याच्या इक्वल आहे. C हा आवाज Y मॅक्स स्क्वेअरचा वेग आहे, म्हणून हा फॉर्म कमाल विस्थापनाच्या इंटेन्सिटीशी संबंधित आहे, जो Y मॅक्स आहे. आणि आम्हाला हे देखील माहित आहे की P मॅक्स Y मॅक्स BK इनटू Y मॅक्स याच्याशी संबंधित आहे. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की मी हा इटा आणि Y इंटरचेंज करत आहे, कारण माझे दोन्ही विस्थापन आहेत, दोन्ही रेखांशाचे विस्थापन आहेत. जर तुम्हाला तुमच्या कल्पना निश्चित करायच्या असतील तर तुम्ही त्यांना उदाहरणार्थ गॅसच्या पार्सलच्या लॉन्गिट्युडिनल विस्थापन म्हणून विचार करू शकता. त्यामुळे बऱ्याच वेळा मी वेव्ह इक्वेशनमध्ये गतीच्या इक्वेशनात इटा वापरल्याचे दिसते, आणि मी येथे इटा
च्या संदर्भात उपाय उद्धृत केला आहे, परंतु मी समस्या करत असताना बऱ्याच वेळा मी y वापरला आहे, म्हणून तुम्ही हे दोन्ही लक्षात ठेवावे. इटा आणि y आमच्यासाठी विस्थापनाचे प्रतिनिधित्व करतात आणि y मॅक्स किंवा इटा मॅक्स ही अँप्लिट्यूड समस्या आहे. सोप्या पद्धतीने y मॅक्स काढून सबस्टिट्यूट करण्यासाठी मला फक्त y मॅक्स ला पर्याय करायचा आहे, कारण मला माहित नाही की y मॅक्स ध्वनीची इंटेन्सिटी काय आहे आणि मला काय शोधायचे आहे ते p मॅक्स आहे. म्हणून ही दोन इक्वेशन्स वापरून मी फक्त y मॅक्स काढून टाकू शकतो आणि इंटेन्सिटीचा थेट p मॅक्स शी संबंध जोडू शकतो. त्यामुळे हे उदाहरण मला देईल की y मॅक्स समान आहे p मॅक्सला भागिले b हे बल्क मॉड्यूल्स आहे आणि k म्हणून मी हे सबस्टिट्यूट केल्यास या इक्वेशनमध्ये मला पुढील गोष्टी मिळतील आणि या संबंधातून मी p मॅक्स काय आहे ते काढू शकेन, म्हणजे 2I इनटू b स्क्वेअर k स्क्वेअर डिवाइडेड बाय rho ओमेगा स्क्वेअर c. आणि अर्थातच मला येथे संपूर्ण स्क्वेअर रूट घ्यावे लागेल, परंतु आपणास लक्षात येईल की या सूत्रासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आमच्याकडे नाही. बल्क मॉड्यूल्स आणि k वेव्ह संख्या काय आहे हे आपल्याला सांगितले जात नाही, म्हणून आपल्याकडे हे सर्व नाही, परंतु स्पष्टपणे एक मार्ग असणे आवश्यक आहे. मुद्दा हा आहे की b द्वारे rho हे c स्क्वेअरच्या इक्वल आहे हे ओळखणे आवश्यक आहे. हा संबंध वापरून आपण b काढून टाकू शकतो आणि ओमेगा बाय k हे c च्या इक्वल आहे. म्हणून जर मी या इक्वेशनमध्ये हे सर्व सबस्टिट्यूट केले तर तुमच्या लक्षात येईल की हे मला सांगते की p मॅक्स मोजण्यासाठी मला ध्वनीची इंटेन्सिटी, वेग आणि घनता माहित असणे आवश्यक आहे, जी अचूक माहिती आहे. म्हणून आपण फक्त त्या सर्व संख्या टाकल्या पाहिजेत आणि ते 2 इंटेन्सिटीने गुणाकार केले जाईल, जे 10 वॉट प्रति वर्ग मीटर आहे आणि c दिलेला आहे त्याला 330 ने गुणाकार केला 1.29 म्हणजे घनता, आणि हे मोजण्यासाठी तुम्ही तुमचे कॅल्क्युलेटर वापरू शकता. त्यामुळे लक्षात घ्या की हे तुम्हाला पास्कल्समध्ये प्रेशर मिळेल आणि मी त्याचे एटमॉस्फिअर्समध्ये रूपांतर केले आहे आणि त्याचे कारण म्हणजे मानक एटमॉस्फिअर्स प्रेशर. टेन पॉवर मायनस एटमॉस्फिअर्सचा क्रम इतका स्पष्ट आहे. हे 10 वॉट प्रति मीटर स्क्वेअर इंटेन्सिटीच्या वेदनादायक आवाजासाठी आम्हाला मिळालेले मूल्य मानक एटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा 100 पट मोठे आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही अशा आवाजाच्या संपर्कात आला की ज्याची इंटेन्सिटी 10 वॅट्स प्रति मीटर स्क्वेअर एवढी असेल तर आम्ही तुमच्यावर 100 पट जास्त प्रेशर असल्याचे सांगत आहोत. समजा मानक एटमॉस्फेरिक प्रेशर का महत्त्वाचा आहे. पुढील समस्या खालीलप्रमाणे आहे. म्हणून प्रति मीटर स्क्वेअरच्या सुमारे 10 वॅट्सची इंटेन्सिटी पातळी इतकी प्रश्न आहे. अशा प्रकारे हवेचे विस्थापन अँप्लिट्यूड किती आहे, म्हणजे तुमच्या एअर पार्सलचे कमाल विस्थापन शोधा. जेव्हा
आवाज सुमारे 500 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा असेल तर y मॅक्स 2 I डिवाइडेड RHO ओमेगा स्क्वेअर C स्क्वेअर रूट असेल। आता आपल्याला फक्त हे लक्षात ठेवून संख्या ठेवायची आहे की ओमेगा हा शब्द फ्रिक्वेन्सीच्या 2 पाय टाइम्स आहे, जेथे फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्झ म्हणून दिली जाते, त्यामुळे हे इंटेन्सिटीने 2 गुणाकार केले जाईल, जे 10 डिव्हायडेड RHO। नक्कीच आपल्याला माहित आहे RHO चे मूल्य जे सुमारे 1.22 ने गुणाकारले आहे, तर ही फ्रिक्वेन्सी होल स्क्वेअरच्या 2 पाय टाइम्स फ्रिक्वेन्सी होल स्क्वेअर 2 पाय टाइम्स फ्रिक्वेन्सी 500 होल स्क्वेअर आहे। C ने गुणाकार केलेला ध्वनीचा वेग नक्कीच आहे, जो आपल्याला 330 घेईल, म्हणून हे विस्थापन अँप्लिट्यूड आहे आणि 10 वॉट प्रति वर्ग मीटरची इंटेन्सिटी पातळी आहे। आता आपण याआधी जे काही केले होते त्याच्याशी तुलना केली पाहिजे। शेवटच्या मॉड्यूलच्या शेवटी आम्ही सांगितले की एका शांत खोलीत किंवा खोलीत फक्त एक किंवा दोन लोकांच्या संभाषणात आपण पाहिले की विस्थापन अँप्लिट्यूड y मॅक्स 10 पॉवर मायनस 9 मीटर या क्रमाने आहे। त्यामुळे स्पष्टपणे या स्थितीत विस्थापन अँप्लिट्यूड शांत खोलीत ध्वनीच्या विशालतेच्या तुलनेत 10 पॉवर 4 पटीने मोठे आहे। डेसिबलमध्ये ध्वनी पातळी काय असेल हे देखील आपण मोजू शकतो आणि बेस 10 च्या संदर्भात घेतलेल्या I च्या 10 टाइम्स लॉग I द्वारे I 0 लॉग इन असेल तर हा 10 चा 10 टाइम्स लॉग डिव्हाइड 10 पॉवर मायनस 12 असेल। त्यामुळे हे आपल्याला 10 लॉग 10 पॉवर 13 देते, तर ते 130 डेसिबल आहे, जे अशा प्रकारच्या ध्वनी पातळीच्या सतत संपर्कात राहिल्याने वर्षानुवर्षे बरेच नुकसान होऊ शकते। तिसरी समस्या, आपल्याकडे 2 ध्वनी वेव्ह आहेत, त्यापैकी एक पाण्यातील प्रगतिशील वेव्ह आणि दुसरी हवेत, आणि आपल्याला सांगण्यात आले की दोन्ही समान इंटेन्सिटीच्या आहेत। त्यामुळे आदर्शपणे मी लिहिलेले हे Iw आणि Ia प्रत्यक्षात एकमेकांच्या बरोबरीचे आहेत, म्हणून प्रश्न आहे की त्यांच्या दाबाचे प्रमाण किंवा जास्तीत जास्त दाब विस्थापनांचे गुणोत्तर शोधा। म्हणून मी तुम्हाला हे सूत्र आधीच सांगितले आहे, जे प्रेशर अँप्लिट्यूड किंवा प्रेशर व्हेरिएशन्सचे अँप्लिट्यूड I इंटेन्सिटीशी संबंधित आहे, म्हणून आपण हे वापरणार आहोत। आणि येथून हा एक अतिशय स्ट्रेटफॉरवर्ड एक्सरसाइज आहे। P मॅक्स हे 2I C चे स्क्वेअर रूट RHO C मध्ये अर्थातच ध्वनीचा वेग आहे। तर आता आपल्याकडे 2 माध्यमातील पाणी आणि हवा आहे, म्हणून आपण त्या दोघांनाही विचार करणे आवश्यक आहे। तर मला असे म्हणू दे की Pw, तर W तुम्हाला सांगतो की त्याचे पाणी कदाचित मी ते कंसात ठेवू, म्हणून हे 2 Iw पाण्यातील ध्वनीची इंटेन्सिटी, C पाण्यातील ध्वनीचा वेग आणि पाण्याची Ra चे घनता दर्शविते। तर आपल्याला फक्त एकाला हे गुणोत्तर, त्यामुळे आपल्याला फक्त एकाला दुसऱ्याने भागावे लागेल। हे गुणोत्तर मिळवण्यासाठी Cw रो W ला भागाकार C1 RHO A समान आहे, म्हणून मला आवश्यक असलेली माहिती म्हणजे पाण्यातील ध्वनीचा वेग, हवेतील ध्वनीच्या पाण्याचा वेग आणि हवेची घनता। त्यामुळे पाण्यातील ध्वनीचा वेग अंदाजे 1481 मीटर प्रति सेकंद आहे, पाण्याच्या घनतेने गुणाकार केला जातो।
जे सुमारे 1000 किलो प्रति मीटर घनतेने भागून हवेतील आवाजाचा वेग 330 किंवा अंदाजे 330 किंवा 332 असतो. हवेच्या घनतेने गुणाकार करा जे 1.22 आहे आणि आपल्याला स्क्वेअर रूट घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही असे केले तर 60.34 सारखे काहीतरी मिळेल. पाण्यातील प्रेशर व्हेरिएशन्सचे अँप्लिट्यूड जेव्हा साऊंड वेव्ह त्यातून प्रवास करते तेव्हा साऊंड वेव्हच्या स्थिर इंटेन्सिटीसाठी हवेतील संबंधित प्रेशर व्हेरिएशन्स पेक्षा 60 पट अधिक असते. तर शेवटचे उदाहरण मी पूर्ण करणार नाही. आम्ही आधी केलेल्या उदाहरणाची ही एक आवृत्ती आहे. त्यामुळे हा एकच प्रश्न आहे जो वारंवार येत राहतो. समजा साऊंड वेव्ह एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात तर काय होईल. तर तुमच्याकडे एक इनकमिंग वेव्हफॉर्म आहे आणि नंतर परावर्तित वेव्हफॉर्म आहे. त्यामुळे हे परावर्तित होते. ही अर्थातच इन्सिडेंट वेव्ह आहे आणि नंतर दुसऱ्या माध्यमात एक प्रसारित वेव्ह आहे. म्हणून येथे तुम्ही असे गृहीत धरू शकता की x0 हे दोन माध्यमांमधील इंटरफेसच्या इक्वल आहे आणि पहिले माध्यम ध्वनिक प्रतिबाधा Z1 शी संबंधित आहे जे RHO1C1 असेल आणि राईट हँड साइटला असलेले माध्यम Z2 च्या ध्वनिक प्रतिबाधाशी संबंधित आहे जे RHO 2 मल्टिप्लाय C2 आहे. तर RHO2 ही घनता आहे आणि C2 हा त्या माध्यमातील ध्वनीचा वेग आहे. म्हणून प्रश्न मानक आहे की माझ्याकडे इनकमिंग वेव्ह आहे त्यातील अपूर्णांक म्हणजे समान माध्यमात परत प्रतिबिंबित होतो त्याचा कोणता भाग दुसऱ्या माध्यमात प्रसारित केला गेला ते कसे केले जाते. तर तंतोतंत के आहे जे आपण ट्रान्सवर्स वेव्हसह केले आहे. फक्त फरक आणि महत्त्वाचा फरक हा सीमा परिस्थितीच्या निराकरणात येतो. म्हणून येथे बाउंड्री कंडिशन्स असतील जसे की आपल्याकडे त्या बाबतीत होते. तर एक म्हणजे कण वेग जो इटा डॉट आहे तो x=0 वर सतत असावा आणि दुसरे म्हणजे p याने दिलेला ध्वनिक प्रेशर की हे दोन बाउंड्रीजच्या दरम्यान इंटरफेसमध्ये सतत असणे आवश्यक आहे. स्पष्टपणे आपण पाहू शकता की बाउंड्री कंडिशन्स प्रत्यक्षरित्या प्रेरित आहेत. त्यामुळे तुम्हाला कणांचा वेग बाउंड्रीकडे अचानक बदलण्याची इच्छा नाही याचा फिजिकल अर्थ होत नाही. ते घडत नाही किंवा ते घडण्यासाठी इतर कोणत्याही बाह्य मेकॅनिकलच्या अनुपस्थितीत प्रेशर अचानक बदलत नाही. म्हणून आम्ही इच्छितो की हे दोन्ही प्रमाण एक समान 0 वर सतत असावे जे दोन माध्यमांमधील इंटरफेस आहे. हा संबंधांचा एक संच आहे जो तुम्हाला या बाउंड्री कंडिशन्स लागू केल्याने मिळेल. तर आता हे सर्व एकत्र ठेवल्यास पुढील इक्वेशन असेल जे म्हणून आता उर्वरित उदाहरणे म्हणजे ही इक्वेशन फक्त Z1 आणि Z2 मध्ये लिहिणे म्हणजे काढून टाका बाकी सर्व काही जेणेकरून इटा टी द्वारे इटा I आणि PT द्वारे पाय च्या गुणोत्तराचा तुमचा अंतिम निकाल Z1 आणि Z2 च्या संदर्भात येईल. मी ते तुमच्यासाठी उदाहरण म्हणून सोडतो. त्यामुळे इटा टी बाय इटा I शेवटी 2Z1 Z बाय Z1 प्लस Z2 P R P बाय PI हे Z2 मायनस Z1 बाय Z1 प्लस Z2 होईल आणि आपण PT बाय PI
ने देखील गणना करू शकतो जे 2z2 बाय z1 प्लस z2 असेल. त्यामुळे तुम्ही पुन्हा परिचित परिणामाकडे परत याल की प्रसारित होणाऱ्या वेव्हची इंटेन्सिटी आणि परावर्तित होणाऱ्या वेव्हची इंटेन्सिटी ही येणाऱ्या वेव्हच्या इंटेन्सिटीच्या इक्वल असते. त्यामुळे हे पुनर्विवेचन मिळवण्यासाठी या 3 इक्वेशन्समध्ये फेरफार करण्याचा एक साधा प्रश्न आहे आणि पुढे मी तुम्हाला हे सर्व इंटेन्सिटीच्या संदर्भात पुन्हा लिहिण्याची विनंती करतो आणि तुम्हाला ते दिसेल. आपण शेवटी एक विधान करू शकता आणि येणारी इंटेन्सिटी प्रसारित इंटेन्सिटी आणि परावर्तित इंटेन्सिटी दरम्यान वितरित केली गेली आहे.